राहू तुमच्या 10व्या भावात असल्यामुळे करिअरबाबत असमाधान, वेगळं क्षेत्र, टेक्नॉलॉजी, ऑनलाईन कामाची ओढ, अचानक मोठं काहीतरी करावंसं वाटणं, पण इशारा स्पष्ट आहे, घाईने नोकरी, व्यवसाय बदलू नका. हा काळ इच्छा वाढवतो, स्थैर्य नाही. केतू 4थ्या भावात असल्यामुळे घरात असूनही मन लागत नाही. आई, घर, मानसिक शांततेबाबत चिंता, घर बदल, जागा बदलण्याचा विचार, बाहेर सगळं ठीक, आत अस्वस्थता, ही तात्पुरती आहे. शनी तुमच्या 11व्या भावात आहे. यामुळे उत्पन्न येतंय, पण हळू. जुने मित्र, ओळखी उपयोगी पडतील, अपेक्षित गोष्टी उशिरा मिळतील. शनी सांगतो, थोडं थांबा, जे मिळेल ते टिकेल. गुरु 2ऱ्या भावात असल्यामुळे पैशांची शहाणपणाने हाताळणी, कुटुंबाची जबाबदारी वाढते, तुमच्या शब्दांना वजन येतं, पण जास्त बोलणं वाद वाढवू शकतं. शांत आणि मोजकं बोला. 9व्या भावात सूर्य आणि बुध असल्यामुळे नशीब हळूहळू साथ देतं. गुरु, वडील, वरिष्ठांकडून सल्ला, कागदपत्रे, अर्ज, लीगल कामं पुढे सरकतात. महिन्याचा दुसरा भाग अधिक अनुकूल. सध्या मंगळ धनु राशीत, 8वा भाव, अचानक ताण, अनपेक्षित खर्च, आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मंगळ मकर राशीत गेल्यावर अडलेली कामं हलतात, आत्मविश्वास वाढतो, भाग्याची साथ मिळते. आधी त्रास, नंतर दिलासा. या महिन्यात भावना खोल असतील, प्रेम आहे पण व्यक्त होणार नाही. लक्झरी खर्चाची इच्छा वाढेल, अपेक्षा जपून ठेवा, शांतता टिकेल. वृषभ करिअर असमाधान, राहू 10वा घरात अस्वस्थता, केतू 4था पैसा हळू पण पक्का, शनी 11वा आर्थिक शहाणपण, गुरु 2रा नशीब उघडतंय, सूर्य बुध 9वा संघर्षानंतर प्रगती, मंगळ जानेवारी बरोबर मोठे निर्णय टाळा, निरीक्षण करा, तयारी करा, फेब्रुवारीपासून गती येईल.